आफ्टर द इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस करायचं कंपल्सरी. त्यानंतर कुठली फुंडास आणि निंबवली या बघूया. खरं म्हणजे बॅटिंगवाल्यांचा 12वा, टेंबिलीवाले तुमचा 12वा नाही प्लीज. यस, आर्यंतरे मॅन ऑफ द मॅच. मागच्या सामन्याचा विकेट हॅट्रिक टेकर, मॅजिकल स्पेल, इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक, व्यावहारिक गोलंदाजी केली. बघूया आर्यन तरे, आपण कुठं असाल, आमचा आवाज ऐकत असाल तर आपला विनंती आहे, कृपया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जा प्लीज. तांबादाबार प्लीज. कृपया संदीप राऊत, संदीप राऊत तुम्ही 12वा प्लेयर, तुम्ही 12वा प्लेयर पाठवून द्या प्लीज. टेंबिलीवाले तुमचा 12वा नसेल तुम्हाला पेनल्टी आहे प्लीज. देर इज नो एक्सक्यूज. यस, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, शॉर्ट मिड विकेट, कवर्स, बॅकवर्ड पॉइंट. तमा अंपायर चालू नका करू प्लीज, त्यांचा 12वा मॅन नाही. नावं कशी देणार सांगा मला. हे कोण हे आले तुम्ही? मुकेश आणि दिगंबर पाटील पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. टेंबिवली त्यांच्या विरोधात रायडा महोदय विकेट तयार. हो हो, येस, पुन्हा एकदा क्रॉस द लाईन, जोरदार अपेल आणि फलंदाज पहिला धक्का. येस, लेग बिफोर LBW. हे देख का बरोबर की नाही ना, आमच्याकडे जास्त नाहीच आहेत. बरोबर की नाही? नसेल तर सांगा आम्हाला. येस, वन डाऊन द फलंदाज, न्यू बॅटर येस संदीप गोरटकर, नवीन फलंदाज. धाव संख्या तर बालामजी भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आर्यन तरे, ज्यांनी पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधील पहिला मानकरी. हो, येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, षटक क्रमांक पहिला प्रगतीवादा संतोष. अतिशय चांगली स्पर्धा. संस्थापक अध्यक्ष चषक, त्याच्यानंतर आमचे उपतालुका प्रमुख शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका आमचे बबन शेठ पाटील. ओहो, येस, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, डॉट बॉल. तीन मध्ये एक धावाची गरज असताना म्हणजे मॅच कशी घालवली बघा. ओहो, येस, पुन्हा एकदा डॉट बॉल. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेछूट मारा, डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल. 4 चेंडू मध्ये फक्त इनमिन, 0 धावा, 1 विकेट. काय दमदार गोलंदाजी. यस, बघूया. बोला बोला. अच्छा अच्छा, ड्रायव्हर. ये देखो, वाईटचा इशारा. सवैर मारा, दिशा इन मारा ना, ड्रायव्हरला नको लावू. एक वेळ बायको परवडली पण ड्रायव्हर नाही परवडला. हो, बरोबर की नाही? त्याला बघा कल्याणला कसा ऍक्सिडेंट झाला. 9च्या तिथे 11 नेले, 12. आणि हा, येस, पुन्हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह,
चांगलं टायमिंग, चेंडू झाला ऑन साईडला, चांगलं फिल्डिंग, मिळेल फक्त एक धाव आणि ही पहिली धाव. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. टेंबिवली खरं म्हणजे हा यंगच्या नावाने प्रत्येक पाटील असतील. आमच्याकडे जे रायगडमध्ये, नवी मुंबईमध्ये खास करून टेंबिवलीची स्पर्धा असते, एंट्री असते. बरेच पॅकर्स सध्याच्या घडीला फुलटॉस. पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, चेंडू गेलाय सीमारेषे बाय, क्लास फटका, दर्जेदार स्ट्रोक. फुलटॉस हा बरोबर फायदा उचलला. कामावर जायला षटकात तब्बल आल्या धावा, 6 धावा. शेवटचे नाले चौकार. संघाची धावसंख्या 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पदावर आशिष पाटील. जय हनुमान लाखिवली आणि टेंबिवली. जय हनुमान दोघंच आहे, त्यांचे पण हनुमान आहे. येस, दोघं सांगितलं. त्यांचा दरवाजा आणि यांची खिडकी समोर समोर आहे. त्यांचं काय चालले ते यांना दिसतंय. गरज नाही, खिडक्या उघड्या ठेवा, कसे बसा. मग बघा, 6 फॉर 1. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. खरं म्हणजे पावसाळ्यामध्ये जर मैदान खाली असेल ना, सरळ ते तलाव बांधा आणि ते बिहारी भैयाने द्या षटपूजेसाठी, नाही का. मग तलावती खुर्च्या लावा सगळ्यांनी. बघा, उघड्या नागड्या भैयानी रात्रभर दिवसभर षटपूजा. दुसरी मॅच भादवड बी आणि म्हणते शेलार नाही, नाही भादवड आणि म्हणते शेलार आहे का. अच्छा अच्छा, मला विवेक शेलार ना पहिले शेलारचे वाटायचे, पण ते आहेत खालिंगचे आहेत. विवेक शेलार, शेलार जरी असला पण तो खालिंगचा आहे. बघूया, त्याला म्हटलं बकऱ्याचं मटण चालत नाही ना. मेंढा. ओहो, यस, स्विच इट. 4 धावा. काय टायमिंग, बेहतरीन टायमिंग. अक्रॉस दी लाईन, दिगंबर पाटील. दमदार स्ट्रोक, दमदार टायमिंग. यस, अल्ताफ शेल आणि रवींद्र भालेकर यांच्याकडून या टीमसाठी शुभेच्छा आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा. बघूया, अल्ताफ शेखर म्हणजे आमची ओळख झाली ती कुठं, जय हनुमान लाखिवलीमध्ये. बघूया, मटणाचे फार मोठे व्यापारी आहेत, नाही होलसेल व्यापारी. पहिल्याच बॉलला धावा झाल्या. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 12 रन, इथं 11 आहेत ना. 12, 1 बाद 12. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पण मात्र हे काय NB लाईव्हचं तालिका चांगला आहे, नाही तर मोठ्या मोठ्या नाही तर टेनिस क्रिकेट असून फायदा नाही. बघूया, ओहो, लॉफ्ट इट आणि झेल झालाय. झेल घेतला, कॅरी केला का, आणि हा झेल झाला ड्रॉप. धावा झाल्या 13 धावा, 13 रन्स मध्ये सौरव पाटील. आणि NB लाईव्हची टीम निवृत्ती बजागे फ्रॉम किरवल्याच्या अजय घरत. किरवल्यामध्ये मी स्पर्धा केली होती ना मागे. हो येस, पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट. सुराशात्मक शॉर्ट मिड विकेटला 1 धावमुळे 100 संघाची धावसंख्या 14 वर. त्याच्यानंतर म्हणते झाली नाही मॅच ना, किरवल्यानंतर झाली. अतिशय चांगलं आयोजन केलं होतं त्यावेळी.
अजय घरत एक दमदार समालोचक, सध्याच्या घडीचा मराठी, हिंदी आणि इंग्रजी दमदार आवाज. उद्याकर म्हणजे सिद्दीक भावे आहे ना, बिंगरी शॉट खिच के मारा. खिच के मारा, खिच के मारा म्हणजे ओढली आणि मारली. आणि 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. खरं म्हणजे लाईव्ह नसते ना, लाईव्ह तर तुम्ही म्हणते घरी गेला पण नसता. लाईव्ह नाही करायचे वांदे केले आमचे. 15 नाही आवाज नाही बंद करायचा. मग लोकांना काय वाटते, बरं झालं यांच्या मॅच बंद झाल्या. हो बरं, तुमच्या एक तर साला वाद आहे, तर 4 संघटना आहेत, एकाच बापाशी 4 पोरा जायला, सगळे 4 खोप एका खोलीमध्ये. याचा पडदा त्याचा पडदा, जे भैया लोकांचे असतात ना, त्याच्या पडद्यामागे दुसरं जोडपं, त्याच्या पडद्यामध्ये दुसरं जोडपं. ते आयला त्याचं माहिती कसं काय. 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. संदीप खेळतोय 4 वर. चला नवीन गोलंदाज 12 मध्ये संघाची धावसंख्या 14 म्हणजे प्रति षटका माग 7 धावांचं इक्वेशन, 7.5 धावांचं टार्गेट. आणि नवीन गोलंदाज विनोद बगली. टेंबिली संघाने एक सामना जिंकलाय. ही जर तुम्ही सामना जिंकलात तर म्हणते तुम्हाला उद्या डायरेक्ट उद्या यायचं वाटतंय. येस, टुमॉरो. टेंबुलीला धन्यवाद देतो की चाकण्याला आम्हाला त्यांनी चिकन दिल्याबद्दल. बरं की नाही, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. संदीप राऊत वाईचा इशारा. या सवयीला मारा, दिशाहीन मारा. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 16 वर 16 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अतिशय नामवंत स्पर्धा, अस्सल ओरिजिनल 40+. संस्थापक अध्यक्ष म्हणते आता सध्या टीम आहेत 22, पुढच्या वर्षी 40 होतील. नंतर धृतराष्ट्राचा रेकॉर्ड तोडणार 102. आणि आता म्हणते तिरुपती आहे. हो हो येस, पुन्हा एकदा कवरच्या मौया चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं फिल्डिंग. दुसऱ्या धावापासून वंचित. धावा झाल्या 17 धावा, 17 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 1/17 वर. विशाल काय करतो, कुठं पाठवते व्हिडिओ. 10-5. के तुम्ही दमल्यात ना, गोव्याला एकदा जाऊन या. वाळूत लोलायचा न पाण्यात डुंबायचं आणि समोर सगळ्या फुकण्या हाफ नेकेड. 17 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. बॉलिंग मार्क होता या तिसरा गोलंदाज विनोद बगली. धावा 17, 17 रन्स. आता जरा मारा, नाही तर तुम्हाला खरात बाबाची ट्रीटमेंट घ्यावी लागेल. म्हणजे तुमचा उठल म्हणजे तुमचे बॅट उठेल. पहिला थांबा, वाईट आहे का, नंतर सिंगल. धावा झाल्या 18. बघूया. चला काय त्याची ट्रीटमेंट होती बघूया. वायग्रा खलबत्त्यामध्ये कुटायचा. ओहो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. आउटसाइड द ऑफ स्टंप. डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या झाली 18 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. आता मात्र टेंबिली संघाला जयन टेंबिली संघाला अटॅक करावा लागेल. आक्रमक राईट आर्म राहून दे विकेट. ओहो कॉट बिहाइंड. काय जबरदस्त चेंडू. बॅटची एज घेतली आणि अप्रतिम झेल बिहाइंड द विकेट. आणि विकेट जाईल म्हणते सेकंड. दुसऱ्या विकेटचा बदन, दुसरा गडी घरत, दुसरा हादरा, दुसऱ्या विकेटची अकालपट्टी, उचल बांगडी. उतानी पाडा नाही तर आडवी पाडा, शेवटी इफेक्ट तोच आहे का हो? ते पण पाण्यामध्ये. येस बॅटर जयंत
जयहिंद नांदुरकर. नवीन बॅटर, नवीन फलंदाज. शिंदे साहेब गेलेत, फडणवीस आलेत. बघूया आता काय फरक पडतो का. कितीही नगरसेवक पळाले तरी महापौर आमचाच. चला आता मध्ये झटके मारायची वेळ आहे. 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. जय हनुमान लाखिवली आणि जय हनुमान टेंबिवली. विद्यमान सामना एकाच पंचक्रोशीतील. ओहो, या चांगला टायमिंग आणि चेंडू गेलाय दमदार चौकार. बघूया, फुलटा चेंडू होता पुन्हा एकदा. खरं म्हणजे हा फुलटॉसचा बॉल होता, षटकाराचा बॉल होता. 4 धावा मिळते. संघाची धावसंख्या 22 रन्स. असे जर अजून एक 40 म्हणजे 40 धावा झाले तर नक्कीच चांगलं टार्गेट. टेंबिवली दोन बाद 22. म्हटलं टेंबिवली म्हटलं की सगळे वीटभट्टीवाले ना, सगळ्या विटा. मग तुम्हाला पाहिजे ते वीट. हा नाही पशु नाही भट्टीवाले आहेत. ओहो, क्लीन बॉल त्रिबलाचित. चेंडू ढेंगातून, फट्टीतून, भोकातून पसार झाला. दांडी गोल झाली, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. क्लीन बॉल, पितल उघड्यावर दांडी गोल झाली आणि धक्का बसे तृतीय. तिसऱ्या विकेटचं बदन. 3 बाद 22. नवीन बॅटर झालाय कालुराम मडवी. एक असाच उतरला होता एका ठिकाणी, तर त्याने लावला इथं गार्ड. तो चालता चालता गार्ड आला पाठीमागे, ज्याला पुढचं सामान सगळं उघड्यावर पडलं. म्हणून एवढा म्हणजे लावताना बघा जरा विचार करा, आपल्या मापाचाच घ्या गार्ड. काय असतं, एखाद्याचं सामान जास्त असतं मोठं, त्याला मोठा गार्ड लागतो. ॲज पर साईज. चला कालुराम नवीन फलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, येस फुलटा चेंडू, पुण्याचा फायदा आणि हा चौकार. नाही, चांगलं फिल्डिंग. येस, सीमारेषेला बघूया. फटका मात्र चांगला होता आणि बॅट्समन आउट. येस, खरं म्हणजे
हो हो येस, पुन्हा एकदा एक धाव मिळेल. येस, चेंडू गेला लेग स्लिपला. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 2 वर. टार्गेट जास्त नाहीये, बघूया आरामशी जरी खेळलात तरी धावा चेस होऊ शकतात. 23 मध्ये 26 धावांची गरज. फासला किती आहे? फक्त 3चा आहे. हो हो येस, पुन्हा चांगली फिल्डिंग, पण धाव मात्र एक मिळेल. तुम्ही धावा करा म्हणजे रोखायचे आहेत. बघूया कमीत कमी जास्तीत जास्त कमीत कमी डॉल बॉल. आणि 22 मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 21 मध्ये 24. जय हनुमान लाखिवली, राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. जिथे एक तिथे 2 धावांमध्ये कन्वर्ट. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 5 वर. आणि 20 बॉल मध्ये 22 धावांची गरज. मगाशी 3चा फासला होता, ते आला आता 2 वर. हो हो, खरं म्हणजे हा वाईट बॉल कदाचित झाला असता. बघूया शॉट एक्स्ट्रा कव्हरला पुश केला. बघूया एक धावमुळे संघाची धावसंख्या 6 वर. बघा याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. टार्गेट जास्त नाहीये, याला म्हणतात अतिशय तंत्रशुद्ध खेळ. शेवटचा बॉल. खरं म्हणजे कदाचित हा वाईट झाला असता. येस, पुन्हा एकदा दांडी प्लेड ऑन. बघूया आणि पहिला धक्का मिळाय. बघूया पहिल्या षटका धावाल्या 6. फक्त इनमिन 6 धावा आणि 18 मध्ये करायचे आहेत 21 धावांची गरज. नवीन गोलंदाज जय हनुमान टेंबिवली रोशन. मुकेश नांदुरकर आणि वन डाऊनचा फलंदाज रोशन पाटील. बोला बादवड. येस, दुसरं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क पा तयार. आपल्या ठेवणीतलं पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक. उर्वरित बॉल 18, जिंकण्यासाठी पाहिजे 21, म्हणजे बरोबर 7 टार्गेट. हो हो येस, हलक्या जरा पुश केलाय. पुश करो खुश रहो. एक धाव. संघाची धावसंख्या 7 रन्स. जय हनुमान लाखिवली संघ मागच्या सामन्यामध्ये पराभूत झाला होता धामणगाव विरुद्ध. हो हो येस, आउटसाइड द स्टंप. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशा इन मारा, नासका चेंडू. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 8 वर. आज मात्र पुणेश पाटील असते, विश्वास पाटील असते आणि भाऊ पाटील. अतिशय चांगला अंपायरिंग. हो जोरदार अपेल. लेग बिफोरचा अपेल, परंतु येस तंगड वरती केलं म्हणजे लेग बाय. खरं म्हणजे आता रिव्ह्यू पण नाही ना हे. खरं म्हणजे कोण 16 मध्ये 18 धावांची गरज. हो हो या चांगली डिलिव्हरी. आणि म्हणते बॅट्समन आउट आहे. कॉट बिहाइंड. बॅटची लिडिंग एज. बॉटला ब्रश करून चेंडू गेलाय. किपर कोण आहे? किपर दिगंबर पाटील. क्या बात आहे. जर ती विट त्यांच्या हातात मावते म्हणजे बॉल राहणं मावणार ना. विट मावते म्हणजे बॉल मावणार.
संदीप गोराटकर. बॉल राहिले 15 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. काय जबरदस्त टाईट मॅच. आशिष पाटील नवीन बॅटर जय हनुमान लाखिवली संघाचा. काय काय पाहिजे तुम्हाला सांगा. हा जरा बघूया. तुम्हाला एक विनंती असेल ज्यावेळी प्लेअर एंट्री करतो ना 38च्या आतमध्ये गेले पाहिजे बघूया प्लीज. म्हणजे तुम्ही तयार राहायचं. म्हणून मग मगाशी म्हटले खोबऱ्याच्या वाट्याला लावून जा वाटल्यास नसेल गाठ तर त्याला पेनल्टी असेल प्लीज. एक चांगला निर्णय आहे बघूया. हो हो येस पुन्हा मिडॉनला एक धाव मिळेल. काय जबरदस्त मॅच. 14 मध्ये 17. 14 मध्ये 17 धावांची गरज. चौदा मध्ये 17 टार्गेट जास्त नाहीये. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. ओहो येस दमला. आणखीन एक डॉट बॉल. येस रोशन पाटील 13 मध्ये 17 धावांची गरज. टार्गेट जरी कमी असलं परंतु गोलंदाजी मात्र अफलातून. ट्रेमेंडस मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट मारा. कोण ओहो येस पुन्हा एकदा उडाया. ओहो झेल घेतला. चांगला झेल. लॉंग ऑफला आपलातून झेल घेतला. बॉल राहिले 12 आणि पाहिजे 17. कोण काळूराम एम ए के एम. येस काळूराम मडवी 12 मध्ये 17 धावा. येस बॅट्समन आले नवीन योगेश शेळके. ट्वेल्व balls to go, require 17 runs. ओहो येस पुन्हा एकदा जेमतेम कसा तरी खेळलाय. हे देखो खरं म्हणजे दुसरी धाव आरामशी झाली असती आणि फलंदाज बाद होईल. बॉल राहिले 11 आणि 16. बॉल 16 धावांची गरज आणि नवीन बॅटर विनोद बगली. येस रोशन पाटील हा मेन फलंदाज. पण तुमचा मुतखडच गेला तर काय करणार. तो मग किडनी मध्ये अडकलेला. 11 मध्ये 16 धावांची गरज. बघा कमी टार्गेट असताना जे मॅच आपल्या बाजूने सामना झुकवलाय. बॉलिंग मार्क तयार. 3 balls to go. आणखीन एक डॉट बॉल.
आता मात्र मॅच मात्र जय हनुमान लाखिवली संघ रोशन पाटील हा त्यांचा वन मॅन शो होता. तर दिनेशजी वारगडे तर उपाध्यक्ष आहेत बघूया. ओरिजिनल 40+ चे उपाध्यक्ष आहेत. आणि हा यस कृपया आपण स्टेजवर या प्लीज. आम्हाला विनंती आहे कृपया व्यासपीठावर स्थानावर बघूया. आणि हा चेंडू आणखीन एक डॉट बॉल 10 बॉल आणि लेग बायची इशारा बघूया. धावा झाल्या 12 आणि जिंकण्यासाठी 9 मध्ये 15 धावांची गरज. ओहो यस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा डॉट बॉल राहिले बॉल 8 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 15 धावांची गरज. खरं म्हणजे सामना हातामध्ये होता परंतु आणलेली मॅच 2 बॉल्स टू गो. अरे काय वाकडं सरळ जर जात नसेल तर वाकडा मारायची गरज काय पडली. पहिलं सरळ घाला नंतर वाकडा घाला. हा शाला सरळ घुसत नाही तो पण तूप लावून गोवर्धन तूप. 7 मध्ये 15 धावांची गरज. ओहो यस लॉप केलाय. ये देखो हाय तो बा नॉन स्ट्रायकरला. तर या चेंडूवर आला धावा तब्बल. राहिलं शेवटचं षटक. 6 मध्ये 13 धावांची गरज. 6 गेंदे 13 रन्स. अंतिम अखेरचं निर्णायक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. आता गोलंदाज असेल दिगंबर पाटील डीपी. त्या दिवशी एक आला त्यांचा प्लेअर आला म्हणतो बीपी लिहा म्हणतो. बीपी म्हणतो बजरंग पवार. ते आयला नाव तरी सांगा ना म्हणतो. चला बीपी म्हटलं आम्हाला घाम फुटला. 6 मध्ये 13 धावांची गरज. त्या दिवशी एक स्कोरर होता. आता काय झाला मग वाद झाला. आता त्या स्कोरला माहिती नाही त्यांनी काय लिहिले ते. असा जर स्कोरर जर बसवला मेडिकल स्टोअरमध्ये साला डोक्याच्या ऐवजी गोळ्याऐवजी व्हायग्राची गोळी द्यायचा. या धन्यवाद बघूया. भादवड बे वाले बघूया धन्यवाद. सुजित भाई डॉन क्या बात है. डॉन परवडले पण बाबाने परवडला खराच बाबा. डॉन चालतील पण बाबा नको. चला 6 मध्ये 13 धावांची गरज. शेवटचा गोलंदाज दिगंबर पाटील डीपी. नॉट अ बीपी बट डीपी. साला 13 बघूया. चला पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो पहिला चेंडू गेला डॉट बॉल व्हाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. राहिले बॉल 6 जिंकण्यासाठी पाहिजे 12 धावा. 6 गेंदे 12 रन्स. अतिशय रोमांचक नाट्यमय थ्रिलिंग मॅच. जबरदस्त क्लायमॅक्स. यस राईट आर्म राऊंड द विकेट. बॉलिंग मार्क होता या. ओहो यस याला कसा मारला रे. येड जाऊ पटका. याला उलटा पलटा मारा लेकिन मारा. धावा कशा येऊ द्या बघूया. 5 बॉल राहिले आणि 11 धावाची गरज. खरं म्हणजे तुम्हाला ना एक एक व्हायराची गोळी द्यायला पाहिजे. प्रत्येकाच्या तोंडात कोंबायला पाहिजे होती. 5 गेंदे 11 धावांची गरज. फासला फक्त डिस्टन्स 7 आहे. एक मोठा फटका जर षटकार आला तर पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. यस राहिले 4 बॉल आणि 9 धावांची गरज. जर षटकार आला तर कमबॅक करतील.
लाखिवली आणि जय हनुमान टेंबिवली. ओहो डॉट बॉल. नाईस डिलिव्हरी. समय सूचक समयबद्ध समर्पक मारा. 3 मध्ये 9 धावांची गरज. हा चेंडू जर डॉट गेला पुढचा नेक्स्ट डॉट तर नक्कीच पुन्हा एकदा जय हनुमान लाखिवली संघाचा जवळजवळ. खरं म्हणजे टार्गेट तर सोपं होतं. आणि एस टी चित राहिले 2 बॉल आणि 9 धावांची गरज. आणि येणारा बॅटर या भादवाड तयार राहा बाबांनो. कीपर मोठे संदीप गोराटकर ना. मॅच काढून ठेव. 2 मध्ये 9. कृष्णा. कृष्णा झाला. जवळजवळ बाजार उठवलेला आहे. परा बॉटल काल्या दगडावरची रेख. जय हनुमान लाखिवली आणि जय हनुमान टेंबिवली संघ विजयाचे डोहाळे. विजयाच्या उंबरड्यावर हकेच्या अंतरावर विजयापासून 8 आहे मात्र तर 8 जायला. चला आणि अशा प्रकारे जय हनुमान टेंबिवली संघाचे हे दमदार प्रदर्शन. जवळजवळ 8 धावांनी पराभव केला. बघूया प्रतिस्पर्धी संघाचा जय हनुमान लाखिवली संघानं जाताना जरा सावकाश जा प्लीज. नाही काय असतं माहीत आहे, मध्ये वाईन शॉप भेटला इथला राग तिकडे काढणार. बरोबर की नाही. कुठे बसू नका, थेट घर गाठा. लाखिवली संघासाठी बघूया टेंबिवलीला जातील त्यांना काय, ते वीटभट्टीवाले आहेत, डायरेक्ट भट्टीवर जाणार घर न गाठता. बरोबर की नाही. ज्याला तुझबीज टाकायला पाहिजे ना भट्टीमध्ये. यस धामणगावाने टेंबिवली क्वालिफाय या ग्रुपमध्ये क्वालिफाय झाले. बघूया जे पात्र झालेत तर पुढचा आवाज असेल कोण. के विशाल. यस धन्यवाद. आता तुम्ही उद्या या मस्त या पाया मुंडी खाऊन या प्लीज. नाही मी नाही उद्या. नाही या 5 वाजता या मस्त की जाऊन आराम करा प्लीज. कारण शेवटी आपलं शेड्यूल आहे हो, आपली स्पर्धा आहे. तर काय करा, तुम्हाला सगळ्यांना असा त्रास आहे, आम्हाला देखील त्रास आहे. आम्हाला 4 वाजता बोललो होतं, सामना जरा 6 वाजता चालू का हो. बरोबर की भाऊ पाटील साला आंबेडकर सारखे दिसतात नाही. बाबासाहेब आंबेडकर बघा पर्सनॅलिटी. दुसरे या दिगंबर पाटील या मॅन ऑफ द मॅच.